नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपण जी.के. आणि करंट अफेअर्स यांचा समावेश केलेला आहे. तर बघा, व्हिडिओची क्वालिटी आहे ते तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर कळूनच जाईल. या ठिकाणी व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्या प्रश्न पहिला आहे बघा, या ठिकाणी खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेले नाही? या ठिकाणी आपण परीक्षेत देखील प्रश्न नीट वाचायचा आहे. लिहिलेले आहे की लिहिलेले नाही यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. तर या ठिकाणी बघा, विचारलेलं आहे कोणते पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिलेले नाही आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, गीता रहस्य हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले नाही आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, गीता रहस्य हे जे पुस्तक आहे ते लोकमान्य टिळकांनी लिहिलेले आहे. कुठे लिहिले आहे? मंडालेच्या तुरुंगामध्ये. ठीक आहे. गीता रहस्य मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी बघा 3 पुस्तकं आहेत. शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी. पोलीस भरतीमध्ये मोस्ट रिपीटेड प्रश्न आहेत. जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक वर्षीच्या पेपरला या तिघांपैकी एक पुस्तक विचारलेले असते किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंवर एखादा प्रश्न विचारलेला असतो. तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे म्हटले जाते आणि हे 3 पुस्तक तुम्हाला त्यांचे पाठ असले पाहिजेत. शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे बघा, गीता रहस्य, जो महात्मा फुलेंनी लिहिलेला ग्रंथ नसून लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतरत्न पुरस्कार 2024 किती जणांना जाहीर झाला आहे? तर बघा, आतापर्यंत 5 जणांना जाहीर झालेला आहे भारतरत्न हा पुरस्कार. तर मित्रांनो, कोण आहे ते 5 जण बघा, कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर पी.व्ही. नरसिंगराव, चौधरी चरणसिंग आणि एम.एस. स्वामीनाथन, जे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. एम एस स्वामीनाथन या 5 जणांना भारतरत्न पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, थागला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, थागला ही जी खिंड आहे ती उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, तर काही राज्यांमध्ये ज्या काही फेमस खिंड आहेत त्या आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. बघा, सिक्कीममध्ये आहे बघा, सिक्कीममध्ये जी खिंड आहे ती नथुला व जेलेपला या 2 खिंडी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या? नथुला व जेलेपला या सिक्कीममध्ये असलेल्या खिंडी आहेत. त्यानंतर बघा, सिपकीला ही जी खिंडी आहे ती सिपकीला ती हिमाचल प्रदेशमध्ये आहे. कोणती? सिपकीला. त्यानंतर बघा, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे बमला ही जी खिंड आहे ती अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आपलं मूळ उत्तर आहे बघा, थागला ही खिंड उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर मित्रांनो, भारतीय लष्कराचे उपप्रमुख बनलेले आहेत बघा, उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत. ठीक आहे. तर प्रमुख कोण आहेत? जनरल मनोज पांडे हे भारतीय लष्कराचे प्रमुख आहेत आणि आता उपप्रमुख कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी. ठीक आहे मित्रांनो, आता दोन्ही राहिलेल्या सेना आहेत त्या देखील या ठिकाणी कव्हर करून घेऊया. बघा, या ठिकाणी अमरप्रीत सिंग हे जे आहेत, अमरप्रीत सिंग ते बघा वायुसेनेचे उपप्रमुख आहेत. वायुसेना, अमरप्रीत सिंग वायुसेना उपप्रमुख आहेत आणि वायुसेनेचे प्रमुख आहेत विवेक राम चौधरी. ठीक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी दिनेश त्रिपाठी आहेत. हे आहेत ना मित्रांनो, भारतीय नौदलाचे उपप्रमुख आहेत. भारतीय नौदलाचे उपप्रमुख आणि भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत आर हरिकुमार. ठीक आहे. अनिल चव्हाण कोण आहेत? तर बघा, CDS म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ्स, म्हणजे या तिन्ही सेनांचे जे काही प्रमुख असतात त्यांना CDS असं म्हटलं जातं. भूदल, नौदल आणि वायुसेना या तिघांच्या प्रमुखास चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ्स म्हणजे CDS असं म्हटलं जातं. तर हे याचे प्रमुख आहेत अनिल चव्हाण. यांच्यावरती असते राष्ट्रपती, यांना ऑर्डर देतात. राष्ट्रपतीद्वारे CDSला ऑर्डर दिली जाते आणि CDS मग आपल्या सेनांना युद्धासाठी ऑर्डर देतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, वातावरणात सर्वाधिक वायू प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो, वातावरणात बघा सर्वाधिक वायू प्रमाणात ऑक्सिजनचा 2रा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक लागतो बघा नायट्रोजन वायूचा.
नायट्रोजन किती असते? 78% असते जवळपास. त्यानंतर वातावरणात ऑक्सिजन असतो 21% जवळपास. तिसरा क्रमांक लागतो आर्गॉन या वायूचा. ठीक आहे, तिन्ही वायू लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न बघा, देशातील सर्वात मोठे आणि पहिले लहान प्राण्यांचे रुग्णालय कोठे सुरू करण्यात येत आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी पहिले आहे म्हणून हा मोस्ट IMP प्रश्न आहे बघा. देशातील सर्वात मोठे आणि पहिले लहान प्राण्यांचे रुग्णालय हे आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये सुरू करण्यात येत आहे. कोणाद्वारे? टाटा या उद्योग समूहाद्वारे हे रुग्णालय सुरू करण्यात येत आहे मुंबई या ठिकाणी. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न बघा, साफ महिला अंडर 19 चॅम्पियनशिप 2024 विजेता देश कोणता आहे? तर मित्रांनो, हा जो विश्वकप किंवा चॅम्पियनशिप जी आहे ती बघा फुटबॉलशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, हे आधी लक्षात घ्यायचं आहे. फुटबॉल संबंधित चॅम्पियनशिप आहे 19 वर्षाखालील. ठीक आहे, 19 वर्षाखालील महिलांसाठीची ही चॅम्पियनशिप आहे फुटबॉलची, साफ. तर मित्रांनो, याचा विजेता देश कोणता आहे? तर मित्रांनो, याचा विजेता देश बघा एक नसून या ठिकाणी संयुक्त विजेता घोषित करण्यात आलेला आहे बांगलादेश व भारत या देशांना. का? तर मित्रांनो, या ठिकाणी अगोदर स्कोअर बरोबरीचा झाला, त्यानंतर नाणेफेक करण्यात आली म्हणजे टॉस उडवण्यात आला आणि टॉस भारताने जिंकला तर भारताला विजयी घोषित करण्यात आले. परंतु या गोष्टीला बांगलादेशच्या फॅन्सने भरपूर विरोध केला, त्यामुळे या दोन्ही देशांना संयुक्त विजयी घोषित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर महत्त्वाचा प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा. तर साप म्हणजे काय मित्रांनो? साऊथ एशियन फेडरेशन ऑफ फुटबॉल. ठीक आहे, दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. मित्रांनो, याचं मुख्यालय, स्थापना आणि अध्यक्ष मला कमेंट करून सांगा. त्यानंतर प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त मतदार कोणत्या देशात आहेत? तर मित्रांनो, जगातील सर्वात जास्त मतदार असलेला देश बनलेला आहे आपला भारत, जो जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश देखील बनलेला आहे. ठीक आहे, तर या देशामध्ये बघा, आपल्या देशामध्ये जवळपास 97 करोड मतदार आहेत. किती? 97 करोड. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, जागतिक सरकार शिखर परिषद 2024 कोठे पार पडणार आहे किंवा पडत आहे? तर मित्रांनो, ही जी शिखर परिषद आहे ती दुबई या ठिकाणी पार पडणार आहे. UAE मधील दुबई या ठिकाणी पार पडणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेला कोणत्या वर्षी गेले होते? अतिशय महत्त्व आणि पोलीस भरतीचा मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेला कोणत्या वर्षी गेले होते? 1893ला गेले होते. 1893ला. तर कशासाठी? त्यांच्या लॉच्या प्रॅक्टिससाठी गेले होते 1893ला. परत कधी आले याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. 1915ला ते साऊथ आफ्रिकेवरून परत आलेले आहेत आणि साऊथ आफ्रिकेवरून परत आल्यावर त्यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता? तर चंपारण्य. हे 3 प्रश्न लक्षात ठेवा. साऊथ आफ्रिकेला गेले 1893, साऊथ आफ्रिकेहून आले 1915 आणि पहिला सत्याग्रह आल्यानंतर चंपारण्य. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी बऱ्याच जणांचं उत्तर चुकेल परीक्षेत. तर मित्रांनो बघा, काय बोलतील? यशवंतराव चव्हाण. काय बोलतील? बाळ गंगाधर खेर. तर यांचं उत्तर खरं आहे, बरोबर आहे, बाळ गंगाधर खेर. या ठिकाणी मुंबई राज्याचं विचारलेलं आहे, द्वैभाषिक मुंबई नाही, मुंबई राज्याचं विचारलेलं आहे. तर बाळ गंगाधर खेर हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि जर द्वैभाषिक मुंबई राज्याचे विचारले तर बघा, यशवंतराव चव्हाण हे असणार आहेत. ठीक आहे, द्वैभाषिक मुंबई. नुसतं मुंबई विचारलं तर बाळ गंगाधर खेर. द्वैभाषिक मुंबईची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956. 1 नोव्हेंबर 1956ला द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. याचे मुख्यमंत्री होते पहिले यशवंतराव चव्हाण. त्यानंतर 1 मे 1960ला आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली. त्याचे पहिले मुख्यमंत्री देखील होते पहिले यशवंतराव चव्हाण. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, पालघरचे महाबळेश्वर असे कोणत्या ठिकाणास म्हटले जाते? पोलीस भरती 2023 पालघर जिल्हा प्रश्न विचारलेला आहे. पालघरचे महाबळेश्वर असे जव्हार या ठिकाणास म्हटले जाते. जव्हार. मित्रांनो, अर्नाळा किल्ला, वसईचा किल्ला हा देखील पालघर जिल्ह्यामध्ये आहे. तसेच भारतातील पहिले अणुविद्युत प्रकल्प जो आहे भारतातील पहिला या ठिकाणी, तो देखील तारापूर या ठिकाणी पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे,
त्यानंतर प्रश्न आहे बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबतीत चुकीचा पर्याय कोणता? तर मित्रांनो, या ठिकाणी पहिले पुणे कृष्णशास्त्री राजवाडे हा जो पर्याय आहे तो चुकीचा पर्याय आहे. मित्रांनो, पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बघा पुणे या ठिकाणी झाले, परंतु अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे किंवा म गो रानडे. ठीक आहे. हे कृष्णशास्त्री राजवाडे हे जे आहेत ते दुसऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, जे पुण्यालाच झाले होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे 3 आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 95 उदगीरला झाले, भारत सासणे हे त्याचे अध्यक्ष होते. 96 वर्धाला झाले, नरेंद्र चपळगावकर हे त्याचे अध्यक्ष होते. आणि 97 अमळनेरला झाले, त्याचे रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते. ठीक आहे. हे तिन्ही महत्त्वाचे आहेत. यामध्ये एक तरी प्रश्न आपल्याला पडणार आहे. त्यामुळे आपण पहिले आणि आताचे अलीकडचे 3 या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, मोसंबीसाठी जगप्रसिद्ध असणारे श्रीरामपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, हे जे ठिकाण आहे ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर मित्रांनो, अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा आहे. याचं क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. 17,048 चौरस किलोमीटर. ठीक आहे. याचं नियोजित नाव काय आहे? तर बघा, अहिल्यानगर, जे अहमदनगर बदलून अहिल्यानगर करण्यात येणार आहे. ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत? तर बघा, देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणकोणती आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केव्हा झाली होती? तर मित्रांनो, काँग्रेसची जी स्थापना झालेली आहे ते 28 डिसेंबर 1885ला झालेली आहे. 28 डिसेंबर 1885ला. पहिले अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. काँग्रेसची स्थापना कोणाद्वारे झाली याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांशी शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.